श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 11 गोरक्षाची तपश्चर्या, मच्छिंद्रनाथाचे स्त्री राज्यात गमन आणि जालिंदराची जन्मकथा. श्री गणेशाय नमः. बद्रिका आश्रमी येताच मच्छिंद्राने गोरक्षासह तेथील शिवालयात प्रवेश केला आणि भगवान शंकरांना वंदन करून त्यांची मनोभावे स्तुती केली. त्या स्तवनाने प्रसन्न झालेले श्री शंकर त्याच्यासमोर प्रगट झाले. त्यांनी मच्छिंद्राला क्षमालिंगन दिले, गोरक्षालाही जवळ घेतले आणि म्हणाले, मच्छिंद्रा, तू गोरक्षाला योग दीक्षा दिलीस, त्याच्याकडून सर्व विद्यांचा अभ्यासही करवून घेतलास, पण तपश्चर्येशिवाय त्यांना विशेष धार येणार नाही, म्हणून त्याने तप केलेच पाहिजे. तू याला येथेच तपश्चर्येत बसव, म्हणजे त्याच्या सर्व कलागुणांचे सार्थक होईल. त्याची चिंता करू नकोस. त्याला तीव्र तपाची पीडा होऊ नये म्हणून मी स्वतः जातीने लक्ष ठेवीन. ते ऐकून मच्छिंद्रास मोठे समाधान वाटले. त्याने गोरक्षाला शंकराच्या स्वाधीन केले आणि एका शुभ मुहूर्तावर त्याला तपश्चर्येस बसवून पुढील तीर्थयात्रेस निघाला. मच्छिंद्रनाथाचे स्त्री राज्यात गमन. त्यानंतरच्या काळात गया, प्रयाग, काशी अशा अनेक तीर्थांना भेटी देत मच्छिंद्र सेतुबंद रामेश्वरास गेला. तेथे मारुतीची भेट घेऊन त्याला आदराने वंदन केले. त्याला पाहून मारुतीस अत्यानंद झाला. तो म्हणाला, मच्छिंद्रा, गेली 24 वर्ष मी तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलो आहे. तू मला पूर्वी मी स्त्री राज्यात जाईन असे वचन दिले होतेस, ते आता पूर्ण कर. ते ऐकून नाथाने त्याला तत्काळ होकार दिला. त्यामुळे मारुतीच्या मनातील रुकरुक संपली. रामेश्वरास 3 दिवस मुक्काम केल्यावर मारुती व मच्छिंद्र प्रवासास निघाले. गौड बंगाल प्रांतावरून ते थेट स्त्री राज्यात गेले. स्त्री राज्याची राणी मैनाकिनी सुंदर, पुण्यशील, वैभवसंपन्न, कलाप्रवीण व कार्यकुशल होती. तिच्या राज्यातील सर्व कामे स्त्रियाच करीत असत. मारुती आणि मच्छिंद्राने मैनाकिनीच्या राजवाड्यात प्रवेश केला तेव्हा आनंदलेली ती राणी स्वतः त्यांना सामोरी गेली. त्यांची पूजा करून त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले आणि मारुतीस वंदन करून म्हणाली, हे कपिश्रेष्ठा, आपल्या समवेत हे कोण अतिथी आले आहेत? मारुती म्हणाला, हे राणी, मी तुला पूर्वी मच्छिंद्रनाथ नावाचा योगी येथे येईल आणि तो तुझी पुरुष सहवासाची इच्छा पूर्ण करील असे वचन दिले होते. तोच हा मच्छिंद्रनाथ. ते ऐकून मैनाकिनीस अत्यानंद झाला. त्यानंतर 3 दिवस तेथे राहून मारुती रामेश्वरास गेला. मच्छिंद्रनाथ तेथेच राहिला. मैनाकिनीच्या सहवासात सर्व प्रकारचे राज ऐश्वर्य व विषय सुखे भोगीत कालाक्रमणा करू लागला. त्याच्या सहवासामुळे मैनाकिनी गरोदर राहिली. यथा अवकाश तिने एका सुंदर पुत्राला जन्म दिला. त्याचे नाव मीननाथ ठेवण्यात आले. त्याच्या रूपाने उपरिचर वसूच अंशावतार घेऊन आला होता. जालंधराची जन्मकथा. मच्छिंद्रनाथाला स्त्री राज्यात जाऊन 3 वर्ष झाली होती. त्याच वेळी इकडे हस्तिनापुरात काय घडत होते ते पाहू. तेथे जन्मेजयाचा 7वा वंशज बृहद्रवा नावाचा राज्य करीत होता. एकदा त्याच्या मनात सोमयाग करण्याचा विचार आला. त्याप्रमाणे ब्राह्मणांना आमंत्रणे धाडून सोमयागास आरंभ केला. त्या यज्ञात अग्नीला वर्षभर आहुत्या देण्यात आल्या. 1 वर्षाने पूर्णाहुती होऊन यज्ञकार्य संपन्न झाले. पूर्वी शंकराचे आपल्या तृतीय नेत्र उघडून मदनाचे दहन केले होते. तोच मदन अग्नीच्या उदरात वाढत होता. नवनारायणापैकी अंतरिक्षाने त्यात संवार केला होता. बृहद्रव्याच्या यज्ञाप्रसंगी हाच तेजस्वी गर्भ अग्नीने कुंडात टाकून दिला. पूर्णाहुतीनंतर यज्ञकुंडातील रक्षा बाहेर काढताना तो ब्राह्मणाच्या हाती लागला. राजाच्या मुख्य पुरोहित महाज्ञानी होता. त्याने राजाला त्या बालकाची अलौकिक उत्पत्ती सांगून त्या बाळाला राजाजवळ दिले. अग्नीने दिलेला तो पुत्ररूपी प्रसाद पाहून राजाला अत्यानंद झाला. त्याने त्या बाळाला आपली पत्नी सुलोचना हिच्याकडे दिले व सर्व वृत्तांत सांगून म्हणाला, प्रिये, हा कोणीतरी अयोनिसंभव अवतारी महात्मा आहे. आपला पुत्र मीनकेताप्रमाणेच याचा सांभाळ कर. ते ऐकून राणीला अत्यानंद झाला. तिने त्याला वात्सल्याने हृदयाशी धरले. राजाने त्या बाळाचे थाटात बारसे करून त्याचे जालंधर नाव ठेवले. पुढे एका शुभ मुहूर्तावर राजाने त्याचे उपनयनही केले.
कालांतराने राजाच्या मनात जालंधराच्या विवाहाचे विचार येऊ लागले. त्याने आपल्या पुरोहिताला वधू शोधार्थ पाठविले. ही गोष्ट जालंधराला कळताच तो सुलोचनेला म्हणाला, आई, बायको म्हणजे काय, ती कशी असते? सुलोचना म्हणाली, कशी म्हणजे माझ्यासारखी, मी आहे ना तशी. मग जालंधराने हीच गोष्ट आपल्या समवयस्क पण थोड्या मोठ्या सवंगड्यांना सांगितली. तेव्हा त्यांनी त्याला प्रपंचातले सुख कसे असते, स्त्री पुरुष कसे समागम करतात ते हावभावासही दाखविले आणि या अज्ञानाबद्दल त्याची चेष्टाही केली. ते ऐकून जालंधरास मोठा धक्काच बसला. त्याच्या मनात नाना प्रकारच्या विचारांचे कहूर माजले. आईसारखी आपली बायको आणि ही मुले सांगतात तसला प्रकार म्हणजे किती किळसवाना. त्याला काय करावे ते सुचेना. मनातून प्रपंचाचा विचार टाकून तो घोर अरण्यात निघून गेला. राजाने त्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला थांगपत्ता लागला नाही. एके दिवशी दऱ्याखोऱ्यातून हिंडून थकलेला जालंधर झोपलेला असताना अचानक वणवा पेटला. उग्र रूप धारण केलेला तो अग्नी वृक्षवेलींचे भक्षण करीत जालंधरापाशी आला आणि ते आपलेच बाळ आहे हे पाहून सौम्य झाला. याला आपण राजवाड्यात सोडलेले असताना हा येथे कसा, या विचाराने तो चिंतामग्न झाला. त्याने जालंधरास उठविली आणि त्याची प्रेमाने चौकशी केली. तेव्हा जालंधराने त्याला तुम्ही कोण म्हणून विचारले. तेव्हा अग्नी म्हणाला, तुझी आई व बाप दोन्ही मीच आहे. ते ऐकून जालंधरास मोठे नवल वाटले. त्याचा संभ्रम दूर करण्यासाठी अग्नीने त्याच्या जन्माची सर्व कथा सांगितली.